कृपां करो महादेवी सुतेषु प्रणतेषु च चरणाश्रयदानेन कृपां नमोऽस्तु. काही दिवसांपूर्वी मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की ठाकुरांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता? एक मनुष्य की एक गुरु महाराज की दुसरं कोणी? हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्यावेळी मला असं माझ्या आतून मला जे उत्तर सुचलं त्याबद्दल मी आपल्याशी एक 2 मिनिटं संवाद साधू इच्छितो. की ठाकूर म्हणजेच एक संपूर्ण जगाला मिळालेली एक फार मोठी देणगी आहे. तिच्याकडे आपण मनुष्य रूपाने पाहूच शकत नाही. मी त्या व्यक्तीला उत्तर देताना सांगितलं की ती शक्ती आहे. त्यांच्याकडे एक शक्ती म्हणून पहा, व्यक्ती म्हणून पाहू नका. आणि ती शक्ती आपल्या अंतर्मनात ठसायलाच हवी. अशी ही अतिशय म्हणजे माझं मी भाग्य समजते की मला त्या शक्तीचा आतून परिचय होतो आहे. गुरुमाऊलींच्या कृपेमुळे आज आपण या जागेवर उभे आहोत. या सर्व जीवनाचा आनंद घेऊ शकतो आहोत तो केवळ गुरु महाराजांच्या कृपेमुळे. मग त्यांच्याकडे आपण शक्ती म्हणून का पाहू नये? शक्ती म्हणूनच ती आपल्या समोर आहे आणि ही शक्ती आपल्या आतून कार्य करीत असते. या शक्तीचं कार्य हे आतून सुरू होतं आणि आतच ते आपल्याला जे काही आपलं इच्छित आहे ते प्राप्त करून देत असतं. म्हणून त्यांनी जी सांगितलेली साधना आहे ती जर आपण मनापासून केली तर त्याचं फळही आपल्याला नक्कीच प्राप्त. परमपूज्य ठाकूर नेहमी म्हणायचे की तू हरभऱ्याचा दाणा कुठेही पडो, मग तो उकिरड्यावर पडला तरी हरभऱ्याचंच झाड आहे ना. त्याचप्रमाणे त्यांनी जे पेरलं आहे आपल्यामध्ये ते चांगलंच आपल्याला फळ देणारं आहे. म्हणून त्यांची साधना, त्यांची उपासना नक्कीच करायला हवी. आणि त्यांनी सांगितलेले जो काही संदेश आपल्याला दिलेला आहे तो आपण दररोज आचरणात आणायलाच हवा. हा योग तसं श्रीरामकृष्ण